नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक. लोकशाहीमध्ये एकदा निवडून येणं हे महत्वाचं असतंच, पण दुसऱ्यांदा निवडून येणं हा लोकांनी ठेवलेला पुन्हा एकदा विश्वास संपादन करणं याचं उदाहरण म्हणजे आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्या व्यक्ती आलेल्या आहेत त्यांचं कौतुक जेवढं करेल तेवढं आपण कमीच आहे. आज माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 26 घोरपडेपेठ गुरुवारपेठ समता भूमी येथून भारतीय जनता पार्टीचे आणि दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक अजय अप्पासाहेब खेडेकर. नमस्कार. नमस्ते दादा. दादा, आज तुम्ही दुसऱ्यांदा त्याच प्रभागामधून नगरसेवक निवडून आलेला आहात. तर तुम्ही याच्याकडे काय बघाल? लोकांनी दाखवलेला विश्वास का तुमचं काम? खरं तर हा माझ्यावर टाकलेल्या लोकांनी माझ्या कामाचा विश्वास आहे. म्हणजे मी दुसऱ्यांदा निवडून आलो. त्यापूर्वी माझे काका कैलासवासी शिवाजीराव नारायणराव खेडेकर हे पूर्वी अपक्ष निवडून आलेले होते. त्यावेळेस मला संधी मिळाली म्हणजे आमच्या काकांना. त्याच्यानंतर आत्ता मी 2012 ते 17 आणि मग 4 वर्ष प्रशासक असताना सुद्धा मी काम केलं आणि त्याच्यानंतर आत्ता परत मला पहिल्यांदा ही दुसऱ्यांदा संधी मिळाली. तर लोकांचा असणारा माझ्या कामावरचा विश्वास, हे काम करणारा व्यक्ती म्हणून लोकांनी माझ्याकडे बघितलं. खूप छान दादा. आणि अगदी भरघोस मतांनी पण तुम्ही निवडून आलेला आहात. काय म्हणजे किती मतांनी निवडून आलात तुम्ही? जवळजवळ 9,380 काहीतरी 2 राऊंडच्या पेट्यांचं राहिलेलं काउंटिंग धरून असं आलेलं आहे की ते ऑब्जेक्शनली 2-3 पेट्या होत्या, त्याच्यानंतर ते झालेलं आहे. पण त्याच्यात सुद्धा मीच पुढे राहिलो आणि असं 9,380 समथिंगमध्ये मी निवडून आलेलो आहे. खूप छान. म्हणजे हे लोकांचा विश्वास म्हणजे तुमच्या कामावर असलेला विश्वासच म्हणता येईल आपल्याला याच्यावर. बरोबर. दादा, आता जेव्हा तुम्ही फिरत आहात अगदी म्हणजे खूप जणांच्या आम्ही मुलाखती पण घेतल्या. त्या मुलाखतींमध्ये आम्हाला बऱ्याच वेळा असं समजलं की बाबा या 5 वर्षांमध्ये आणि 3 वर्ष प्रशासनाकडे कारभार होता. तर या 5 वर्षामध्ये तुम्हाला कालावधी ॲज अ नगरसेवक म्हणून खूप कमी मिळाला. म्हणजे कोरोना आला, त्याच्यामुळे थोडेसे तुम्हाला लिमिटेशन्स मिळाले, तुम्हाला निधी कमी मिळाले, त्यामुळे काही कामं थोडीशी तुमची कमी प्रमाणात झाली. तर आता तुम्हाला पुन्हा एकदा जनतेने निवडून दिलं आहे. तर तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये असं कोणतं काम महत्वाच्या बेसवर करणार आहात? माझं एक तत्व असतं, तुम्ही म्हटलं ते खरोखरच मुद्दा बरोबर आहे. ज्या वेळेस मागच्या टर्मला 17 ते 22ला 2 वर्ष तर आमची पूर्ण कोरोनामध्ये गेली. त्याच्यात बजेट इम्प्लिमेंट काहीच झालं नाही महानगरमध्ये. 3 वर्षामध्ये आम्ही जे व्हिजन प्लॅन केले होते त्याच्यातली 50% 60% कामं पूर्ण झाली. आणि आता आम्ही जो व्हिजन प्लॅन केला आहे की आता जे आमच्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, त्याच्यामध्ये मेट्रोचे व्हिजन प्लॅन होते. त्याच्यात माझ्या प्रभागामधनं मेट्रो व स्वारगेट प्रभागामध्ये स्वारगेटच्या परिसरामध्ये आली आहे. तर आमचा उद्दिष्ट असं आहे की लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट जर व्यवस्थित दिलं तर मेट्रोचं उच्चांक प्रमाणामध्ये आत्ता जे पब्लिक डिमांड करतं की मेट्रोने प्रवास केला पाहिजे. पण तिथं जाण्याची सुविधा आम्ही असं करतोय प्रभागामध्ये आम्ही की जेणेकरून त्यांना फ्री मेट्रो म्हणजे फ्री बस, की डायरेक्ट ती मेट्रोची बस जी असेल ती फक्त मेट्रो म्हणूनच असेल. मेट्रो बस ती डायरेक्ट स्वारगेटलाच कनेक्ट करेल. मग तिथले लोक येणारी जाणारी त्या बसमध्ये फक्त मेट्रोच्या बसमध्येच प्रवास करतील. हे एक माझं विजन आहे. त्याच्यानंतर लोकांना सर्वात महत्त्वाचं लाईट, पाणी, रस्ते हे तर आपण करतच असतो कारण ती महानगरपालिकेची कामं आहेत. पण पूर्वी जी कामं झालेली आहेत त्याच्यात सुद्धा आम्हाला काळ कमी मिळाला. पण आम्ही असं एक मास्टर प्लॅन प्रभागाचा करतोय की ज्या जुन्या पाईपलाईन्स होत्या आणि तिथं जुने वाडे होते, तर ते जुने वाडे ज्यावेळेस काढले गेले आणि तिथं नवीन इमारती झाल्या, पण त्याच्या ज्या डेड झालेल्या ज्या पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत, ड्रेनेज लाईन आहेत, त्या खाली जमिनीमध्ये तशाच राहिलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे नवीन प्रॉब्लेम असा होतो की जिथे बेसमेंट पार्किंग आहेत तिथं ते ड्रेनेजचं पाणी, पिण्याचं पाणी हे सगळं स्टोरेजमध्ये जातं आणि मग तो प्रॉब्लेम येतो. मग आता आम्ही असं चाललं की प्रत्येक प्रभागामधील रस्त्यांचं नियोजन करताना तिथे ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, पावसाळी गटर लाईन आणि आपल्या ज्या अंडर केबलिंग आहेत त्या एका बाजूलाच घेणे. मग रस्त्याच्या मध्यवर्ती भागात जे ड्रेनेज लाईन आहेत ते एक साईडला घेणे, असं एक प्रोव्हिजन मास्टर प्लॅन आम्ही आता 3 नगरसेवक आहोत तर तिन्ही नगरसेवक मिळून करणार आहोत. अच्छा. दादा, आता तुमच्या बोलण्यातनं एक पॉइंट आला की मेट्रो संदर्भात की डिरेक्टली स्वारगेटला कनेक्ट करणारे. तसं पाहिलं तर आपला जो प्रभाग आहे 26 नंबरचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये थोडासा स्लम एरिया, झोपडपट्टी आणि चाळी वसाहती असा थोडासा पार्ट येतो.
तर तिथे अतिक्रमणांचा पण विषय आहे. बरोबर तर आहे. मग त्या सगळ्या गोष्टींचा कसा नाही, हे आता करणार? कसं केलंय, महानगरपालिकेमध्ये आपण सत्ताधारी म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंट हा एक विषय मागच्या कारकिर्दीमध्ये आपण घेतला होता. त्याच्यामध्ये 9,000 स्क्वेअर फूटचे जे वाडे असतील, म्हणजे एका वाडा, 2 वाडे, 3 वाडे, 4 वाडे असे एकत्र करून जर क्लस्टर डेव्हलपमेंट केली तर त्याचं डेव्हलपमेंट प्रमाणामध्ये स्लम एरिया पण कमी होतो आणि सगळ्यांना सुविधा पण भरपूर मिळतात. आणि अशा प्रकारचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्लॅन महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने आता नियोजितमध्ये केलाच आहे. त्याची मान्यता पण आलेली आहे. आणि असं बरं, जर डेव्हलपमेंट आपण व्यवस्थित केलं तर लोकांना रस्ते व्यवस्थित मिळतील, पार्किंग्स व्यवस्थित मिळतील, रस्त्यावर गाड्या उभे राहण्याचं प्रमाण कमी होईल. अशा प्रकारचं एक कामाचं नियोजन आपण करतोय. अच्छा. आणि मध्यवर्ती भाग म्हणूनच आपला प्रभाग बघितला जातो. पुणे शहराचा अगदी बरोबर. मध्यवर्ती हो. भागच आहे. तर तिथे जो आपण पार्किंगचा प्रश्न खूप मोठा उद्भवतो, स्वच्छतागृहांचा थोडासा अभाव दिसत आहे. बरोबर आहे. तर या गोष्टींच्या तुमचं व्हिजन प्लॅनमध्ये काय आहे? माझ्या विजन प्लॅनमध्ये ज्या सार्वजनिक टॉयलेट्स आहेत त्या आपण पूर्ववत व्यवस्थित सर्व करणार आहोत. तिथे महिलांसाठी टॉयलेट्स असतील, जेंट्ससाठी टॉयलेट्स असतील. जे पूर्वीचे आमचे टॉयलेट्स आहेत ते आम्ही कुठेही काढून कोणाला देणार नाही. तिथं व्यवस्थित त्याचं केअरटेकर ठेवून त्याचं नियोजन केलं जाईल. आणि माझ्या प्रभागामध्ये सिंहगड गॅरेज चौकामध्ये सुद्धा महानगरपालिकेचं 4,400 स्क्वेअर फूटचं पार्किंग आहे, की जेणेकरून पूर्वीच्या इमारती झाल्यात त्यांना पार्किंग नाही आहे. तर आम्ही त्या बेसवर त्या स्थानिक लोकांना तिथं मंथली पासेसची सुविधा करून तिथे सुद्धा ते पार्किंग आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार. अशी शहरामध्ये आता स्वारगेट चौकामध्ये मेजर पार्किंग मेट्रोला इश्यू मिळत आहे. आहे. तर असे जे स्लॉट आहेत, काही शाळा असतील किंवा गार्डन्स असतील, तिथं पार्किंग सुविधा कुठे उपलब्ध करता येतील का? किंवा एखादा ब्लेस वरती टॉप घ्यायचा, स्लॅब घेऊन त्या ठिकाणी लोक अंडरग्राऊंड जातील गार्डनला आणि वरच्या बाजूला पार्किंग करतील. अशा काही सुविधा करता येतील का? असंही आमचं नियोजन आहे. आणि काही शाळांमध्ये पण आम्ही तसं ट्रायल डेमो ड्राईव्ह केलेलं आहे चालू. दादा, आता गार्डनचा पण विषय निघाला. हां. मध्यवर्ती भाग असल्यामुळे पुन्हा तोच प्रश्न येतो, जागेवर लिमिटेशन्स येतात. बरोबर. तर मग ज्या गार्डन्स म्हणजे महानगरपालिकेकडून जे गार्डनसाठी जागा वगैरे मिळतात, तर तो काही प्रकार विजन आहे का आपल्या ह्याच्यात? माझ्याकडे एक नशीब चांगलं आहे की माझ्या प्रभागामध्ये ऑलरेडी आता श्रीमंत भैरवसिंग घोरपडे उद्यान हे माझ्या प्रभागामध्ये आहे. ते 4 एकरचं भूखंड आहे. तो मी इतका सुंदर डेव्हलप केला आहे. पूर्वी तिथं म्हणजे क्रिकेटचं ग्राउंड होतं, पण आता तसं नाहीये. आता तिथं सगळे ज्येष्ठ नागरिक सकाळ संध्याकाळ हास्य क्लब, लोकांचा ट्रॅक 900 मीटरचा ट्रॅक आहे. तो पोरस ब्लॉकचा ट्रॅक केला आहे, की जेणेकरून पावसाळ्यामध्ये फक्त ब्लॉक नुसते असणं आणि त्याच्यावर ते घसरडं शेवाळ वगैरे तयार होणं बरोबर. तसं नाही होत माझ्याकडे. मी पोरस ब्लॉक केले. पोरस ब्लॉकमध्ये पाणी झिरपलं जातं जमिनीमध्ये आणि तिथं चिखल वगैरे कुठे होत नाही किंवा पाणी थांबत नाही. असं एक केलंय. तिथं परत लेडीज जिम वेगळी आहे, जेंट्स जिम वेगळी आहे. परत लोकांना चालण्यासाठी सुविधा वेगळ्या वेगळ्या केल्या आहेत. लहान मुलांचं व्यवस्थित तिथं खेळणीचं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे. तसंच एक ड्रायटेक फाउंटन म्हणून एक मागच्या वर्षी मी कन्सेप्ट राबवला, की तो असा होता की इंडियामधलं पहिलं ड्रायटेक फाउंटन माझ्याकडे आहे, की म्युझिकलवर कारंज नाचली जातात पाण्याची आणि त्याच्यावर मुलं डान्स करतात, रेन डान्स टाईप. अरे, आणि त्याचा प्लॅटफॉर्म बघितला, बटन बंद झाले तर पूर्ण प्लॅटफॉर्म जर केला तर पाणी तुम्हाला कुठेच दिसत नाही. ते सगळं अंडरग्राऊंड आहे. फक्त नोझलवरनं जी शॉवर येतात त्याच्यावरच तो एन्जॉय केला जातो आणि फार सुंदर आहे ते. तो एक आम्ही ड्राईव्ह तिथं केला आहे. आणि तसंच मग आता माझ्याकडे नवीन प्रभागातील जे स्वामींच्या मंदिरा शेजारी एक गार्डन आलेले आहे, ते पण आम्ही चांगल्या प्रकारे डेव्हलप करू. एकबोटे कॉलनीमध्ये एक नवीन गार्डन, आता नवीन जो भाग जोडला ते गार्डन माझ्याकडे आलेलं आहे. पाटोळे उद्यान म्हणून एक 8 नंबर 9 नंबर कॉलनीमध्ये तिथे एक छोटंसं गार्डन आहे. मी सगळे गार्डन आम्ही मास्टर प्लॅनमध्ये घेतो, पण प्लॅनिंगली करतो. आणि त्याच्यामध्ये आमचं नियोजनाचं असं एक असतं की लोकांना काय हवंय, लोकांना हास्य क्लबची जागा कुठे हवं आहे, त्यांना मेडिटेशन करण्यासाठी जागा कुठे हवं आहे, योगाच्या क्लास घेण्यासाठी जागा कुठे आहे, ते लोकांच्या डिमांडप्रमाणे आम्ही करतो. म्हणजे आपण आपलं नाही करत. माझ्या कामाची पद्धत तीच आहे. लोकांना काय हवंय ते देतो मी. अशी माझी कामाची पद्धत आहे. म्हणजे अनुदान आलं म्हणून नाही. कुठलंही काम करायचं अशी पद्धत नाही. मी मागच्या टर्मला बघा कित्येक रस्त्यांचं काम मी केलं नाही, कारण त्यांनी ऑलरेडी ज्या मागील नगरसेवक होते, ढमालेताई असतील, आमचे अशोकराव एनपुरे असतील, त्यांनी जे कॉन्क्रीट रोड केले होते त्यांना वेस्टेज पैसे नाही घालवले मी. जर त्या रस्त्याची कॅपॅसिटी संपली असेल, तिथं प्रॉब्लेम्स असतील ड्रेनेजचे, तरच ते रस्ते आम्ही काढले. अनाठाई खर्च आम्ही कुठे करतच नाही. जे रस्ते चांगले आहेत, ज्या ड्रेनेज लाईन चांगल्या आहेत, त्या नुसत्याच काढायच्या आणि नवीन करायच्या, असं मी कधीच केलं नाही. बरोबर, लोकांची जी डिमांड आहे की बाबा बाधा अजय भाऊ ही ड्रेनेज लाईन आमची 20 वर्ष बदलली नाही, ती आम्ही बदलली. जी 15 वर्ष बदलली नाही तिच्यामुळे प्रॉब्लेम झालेत. जी 6 इंची लाईन आहे, आता लोकसंख्या वाढली,
लोक प्रत्येक घरात वाढत चाललीत, मग ती नवीन नावून टाकून दिली. पण असं केलं नाही की शक्यतो नुसतंच लाईन काढा आणि जोडा, नको आपल्याला ते. की शेवटी हा पब्लिकचा पैसा आहे, टॅक्स रुपी येणारा पैसा हा पब्लिकचा आहे. त्याचं विनियोग जर व्यवस्थित केलं तर कुठलीही अडचण येत नाही. अगदी बरोबर बोललात हे. माझा पुढचा प्रश्न असा आहे, जर म्हणजे आता परत पुन्हा तोच मुद्दा येतो, थोडासा स्लम एरिया पडतो, थोडासा वस्ती एरिया पडतो, तिथला जो प्रभाग आहे तिथे, तर गुन्हेगारीचं प्रमाण पण थोडंसं तिथे जास्त आहे. तर युवकांसाठी काही उपाययोजना आहेत का? आपण असं केलंय की माझ्या प्रभागामध्ये आता एक बघितलं, काही पालक यायचे की बाबा माझा मुलगा 8वीत शिकलाय, 9वीत शिकलाय, मग तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतोय, त्याला कामधंदा काही नाहीये, त्याला उपयोगी साधन काहीतरी दिलं पाहिजे. मग मी प्रभागामध्ये 2018 साली लाईट हाऊसची निर्मिती केली. म्हणजे त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस तिथे घेतले जातात. 18 ते 35 वयोगटातील मुलं मुली सगळे युवक वर्ग त्या ठिकाणी शिकण्यासाठी येतो. तिथं 54 कोर्सेस फ्री दिले जातात. त्या माध्यमातून जो मुलगा 8वी नापास आहे तर त्याला आम्ही मेकॅनिकलचा 2 व्हीलर कोर्सेस देतो, 4 व्हीलर कोर्स देतो, मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स देतो. आज अशी मुलं आहेत झोपडपट्टी भागातली किंवा स्लम एरियामधली, त्यांना मोबाईलचे कोर्स दिल्यामुळे ती मुलं घरच्या घरी 30-30, 25-25 रुपये कमवायला लागली. तुम्ही लोकांना शिकवलं तर होईल, पण त्या मानाने मी तिथं माझं लाईट हाऊस उपलब्ध केल्यामुळे वर्षाला साधारण 900 ते 1000 मुलं मुली रोजगार स्वतःचे स्वतः कोर्सेस घेत आहेत आणि स्वतःच्या पायावर उभी राहतात. अरे वा. असा एक विषय आहे तिथं. आता 2 मुलं जी माझ्याकडे होती तिथं अमेरिकेला जाऊन आली. त्यांच्या ज्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये त्यांनाच आम्ही तिथं टीचर म्हणून अपॉइंट केलं. ती 400 मुलं त्यांनी घडवली, तर ती मुलं पुढे अमेरिकेपर्यंत पोहोचली. त्याची दखल अमेरिकेने सुद्धा घेतली की बाबा या स्लम एरियामध्ये एवढं काम कसं काय चांगलं होत आहे, आणि ते आपण लोकांना दाखवतोय. आणि सगळ्या महिलांना वर्ग पण खुश आहे. त्यांना सगळे कोर्सेस, मेहंदी कोर्सेस, डिझायनिंगचे कोर्सेस, ब्लाऊजच्या शिलाईचे कोर्सेस, त्याच्यावरचे असणारे फॅशन डिझाईनचे कोर्सेस, आरे वर्कचे डिझाईन सगळं फ्रीमध्ये देतो आम्ही. हा आमचा एक स्किल आहे आमच्या भागामध्ये. पण ते लोकांना ते कळायला लागलं. पूर्वी काय व्हायचं की फक्त महानगरपालिकेचं काहीतरी केलंय, पण लोक तिथे यायला लागली, त्यांना सगळे फ्री कोर्स मिळायला लागले की ज्या कोर्सची किंमत तुम्हाला 15-15, 25-25 हजार रुपये द्यावे लागतात, ते महानगरपालिकेच्या वतीने फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्या महिलांना आणि नागरिकांना दिले. असं प्रकारे ते चालवलं जातं आणि त्याच्या माध्यमातून बरेच गुन्हेगारी कंट्रोल होते. पण आम्ही तर गुन्हेगारांना थारा देतच नाही, पण आम्ही त्या माध्यमातून आम्ही आता कॅमेऱ्याचं प्रोव्हिजन पूर्ण प्रभागामध्ये केलंय की जेणेकरून गुन्हेगारीला कसा आळा घालता येईल. तर त्याच्यामुळेही फार फरक पडला आता. हो का? हो. पहिल्या कार्यकाळात केलेलं कोणतं काम लोकांनी पुन्हा निवडून देण्यामागचं कारण असू शकतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला आणि लोकांना एक आत्मसात झालं की ज्या ज्या योजना केंद्र सरकारकडनं आल्या, राज्य सरकारकडनं आल्या आणि महानगरपालिकेकडनं आल्या, त्या आपल्या भागामध्ये 40-40 वर्ष माहितीच नव्हत्या की बाबा एखादी शहरी गरीबची योजना आहे की ज्या माध्यमातून ज्याची खरंच परिस्थिती नाही आहे अशा लोकांना औषधाची उपलब्धता फ्रीमध्ये महानगरपालिका करून देते, की ज्याची खरंच परिस्थिती नाही त्याला ती उपलब्धता मिळते. हे लोकांना माहीत नव्हतं. काही डिसीज असे की त्याला 2-2 लाख रुपये महानगरपालिका पूर्ण 100% देते. म्हणजे एखाद्याला अटॅक आला, त्याचं एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्ट करायचं, त्याला पूर्ण खर्च महानगरपालिका देते. पण हे लोकांना माहीत नव्हतं. त्या आम्ही पोचवल्या, घराघरामध्ये पोचवल्या. त्या माध्यमातून आता मी 9 वर्षामध्ये जवळजवळ नंतर केंद्राची जी आयुष्यमान भारत योजना आली, त्याच्यानंतर मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, जवळजवळ प्रभागामधले 937 मुलं मोतीबिंदूचे ऑपरेशन मी फ्री केले. 1200 ऑपरेशन 9 वर्षात मी भारतीय विद्यापीठ, सूर्या सह्याद्री, धानोकरमधलं देवयानी अशा ठिकाणी फ्री ऑपरेशन 1200 केलेत. पण लोकांना ती अचिव्हमेंट आणि एक विश्वास प्राप्त झाला की बाबा हा माणूस करू शकतो आणि मी माझं काही करत नाही, पण ज्या योजना सरकारकडनं आल्यात त्या पोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने मी केलं. आता लाडकी बहीण योजना, ती महिलांचे फॉर्म भरून घेण्यापासून KYC करण्यापर्यंत सगळं मी केलंय. उज्ज्वला गॅस 4000 गॅस आम्ही आपल्या प्रभागात वाटलेत. तर त्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही बचत गट स्थापन केले. पूर्वीचे बचत गट म्हणजे काय व्हायचं की नुसतं यायचं, त्यांचे पैसे गोळा करायचे आणि ते भिशी टाईप बचत गट चालू आहे. आमच्याकडे तसं नाहीये. तो बचत गट माझ्याकडे तयार झाला तर त्याच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आम्ही घेतो. त्यांना सर्व फॅसिलिटीज, सर्व योजना त्यांच्यापर्यंत पहिल्या पोहोचवतो. मग तो बचत गट पुढे 10 जणांना कनेक्ट करतो. त्या बचत गटात असणारी 15 कुटुंब त्याला जोडली जातात. अशी कनेक्टिव्हिटी वाढवत वाढवत आम्ही जवळजवळ 10,000 लोकांपर्यंत आता पोहोचलोय आम्ही. तो ह्याचा इफेक्ट आम्हाला मतदानाच्या दिवशी दिसला आणि अच्छा. लोकांनी तो विश्वास दाखवला. म्हणजे आपण म्हणतो की कोणतंही काम करायचं असेल तर पहिले घरातली हा. बाई महत्वाची असते, खरंय, खरंय, तसं खरंय, तुमच्या प्रभागामध्ये झालेला प्रकार हा खरंय, आहे. खरंय. महिलांसाठी सक्षमीकरण फार मोठ्या प्रमाणात मी चालू केलेलं आहे. म्हणजे मोठा विषय तो. म्हणजे महिला त्या माध्यमातनं प्रत्येक जण महिला जी घरातनं बाहेर पडत नव्हती
ती योगाचे क्लास आम्ही चालू केले, 2-3 ठिकाणी योगा क्लास चालू आहेत. तिथे येतात महिला. काही गार्डन्समध्ये जिथं हास्य क्लब आहे तिथे जॉईन होतात. त्यांना मग आम्ही मॅट्स देतो, की योगा करा, तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या. म्हणजे एवढं बारीक-बारीक गोष्टींकडे आपण, की बाबा गृहिणी व्यवस्थित असेल, रोजची तर कामं त्यांना करायचीच आहेत, की धुणं आहे, भांडी आहे, हे ते, नवरा आहे, डबा आहे, सगळं करायला लागतं. ही तर उपजीविका विषय हा प्रत्येक कुटुंबाला आहे, माझ्याही कुटुंबाला आहे. पण त्याच्यात त्यातल्या त्यात पुरुषांनी आणि महिलांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे पण बघितलं पाहिजे. त्या सुविधा पण आम्ही तेवढ्या पुरवतोय आणि प्रोव्हाइड करतोय. खूप मस्त, हां. खूप छान. दादा, आत्ता गेले 5 वर्ष तुम्ही नगरसेवक म्हणून होता, आता दुसऱ्यांदा पण निवडून आलेला आहात. तर जेव्हा प्रभागामध्ये फिरता, तेव्हा तुम्हाला काम करताना एकदम अशी अडचण कोणती वाटते, की बाबा थोडासा अडथळा आपल्याला होतो या गोष्टींसाठी? ते अडथळा होतो. कोणता होतो, की जर कर्मचारी वर्गाने जर कुठलं काम केलं नाही, तर त्या नागरिकांची तिथे लगेच ऑन दी स्पॉट तक्रार येते, की साहेब इथं झाडूवाली 8 दिवस आलेली नाहीये. पण आम्ही तसं नाही ठेवलं. आम्ही काय केलं, की प्रत्येक महिन्याला SI, DSI आणि मुकदम ह्यांची मीटिंग असते आमची. त्या भागामध्ये त्याला ती जबाबदारी दिलेली आहे, की बाबा ठीक आहे, मनुष्य आहे, एखाद्या वेळेस तो आजारी पडला, ती झाडण करणारी बाई ती आली नाही, तर तिथं दुसरी बाई लगेच अरेंज झाली पाहिजे. आणि आपण आपल्या प्रभागामध्ये कचरा मुक्त म्हणूनच प्रभाग केलेला आहे. कचरा पेटी मुक्त केलाय. सगळ्या कचरा पेट्या आपल्या प्रभागातल्या आम्ही 17 ते 22 मध्ये काढल्या. एकच कचरा पेटी राहिलेली, ती आता ह्या येणाऱ्या काळामध्ये ती पण हलवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करतो, की जेणेकरून लोकांना आणि सवय पण लावली, की घरातनच कचरा दिला जाईल, की ओला कचरा सुका कचरा वेगळा केला जाईल. त्याच्यानंतर आता मी परत एक नवीन ड्राईव्ह घेतलाय किंवा विजन म्हणून आखलेलं आहे, की ज्या वेळेस महिला वर्ग किंवा पुरुष भाजी आणायला मार्केटमध्ये जातात, तो प्रत्येकजण भाजीला प्लास्टिकची पिशवी मागतो किंवा दुकानदार देतो. तर माझं असं म्हणणं आहे, की तो मागण्यापेक्षा त्याला आपण पिशवीची प्रोव्हिजन करा. कापडी पिशवी द्या. अशी मी पिशवी माझी तयार पण होत आली. ती 20,000 पिशवी मी प्रभागात देतो. ती पिशवी अशी असेल, की त्याच्यामध्ये पावशेरचे 4 गाळे असतील, अर्धा किलोचे 2 गाळे असतील आणि 1-1 किलोचे 2 गाळे असतील. ती भाजीची पिशवी म्हणूनच मार्केटमध्ये येईल. लोकं जाताना ती पिशवी घेऊन जातील. पावशेर गवार घेतली तर पावशेरच्या कप्प्यात जाईल. वांगी घेतली तर वांग्याच्या कप्प्यात जाईल. लसूण घेतलं तर लसूणच्या कप्प्यात जाईल. कांदा घेतला तर कांद्याच्या कप्प्यात जाईल आणि बटाटा घेतला आणि भाज्या घेतल्या त्याच्यावर येते. अशी पिशवीच फक्त ती कॅरी करेल. म्हणजे ऑटोमॅटिक तुम्ही प्लास्टिक मुक्त करायला आपण जे कापडी पिशवी देतोय, ती तशा प्रकारची आम्ही स्वतः तयार करून घेतली आहे आणि ती आता मी माझ्या प्रभागात देतोय. माझ्याकडे इम्प्लिमेंट झालं, की पुणे शहरात सगळीकडे इम्प्लिमेंट होते हे मला माहिती आहे. कारण मी योजना प्रमुख म्हणून काम करतो. पण मी लोकांच्या मागणीनुसार ती तयार केलेली पिशवी आहे. माझे बचत गट तयार करतात. ज्या बचत गटांना ते काम दिलेलं आहे. खूप सुंदर कल्पना आहे हां. दादा. ही जी आता तुम्ही जी पिशवी डिझाईन केलेली आहे ती म्हणजे मोफत असणार आहेत का काही मोफत, चार्जेस? मोफत. ती मोफत असणार. माझ्यातर्फे माझ्या नागरिकांना मी देतोय. छोटीशी हो, भेट. हो. माझ्यातर्फे मी नागरिकांना प्रोव्हाइड करतोय. अच्छा, किंवा महानगरपालिकेच्या बजेटमध्ये करता येते. अच्छा. असं काही नाहीये, की महानगरपालिका त्याला हे करते ना. हां, बजेट म्हणजे देते. पर्यावरण हो, पूरक पर्यावरण पूरक असल्यामुळे त्या असल्यामुळे गोष्टी. महानगरपालिका देते. पण माझं असं म्हणणं आहे, पर्यावरण करताना आपण साध्या पिशव्या करत होतो. तर मी नगरसेवकांनाही आमचे जे ग्रुपचे आहेत त्यांनाही मी सजेस्ट करत असतो आणि तेही माझा ॲडवाइस घेतात आणि मग त्या पद्धतीचे बनवून महिला लगेच कॅरी फॉरवर्ड करतात ते लगेच. ते गरजेचं आहे आता. ऍक्च्युली हां. पर्यावरण पूरक म्हणा ते खूप फरक पडतो. दादा, आपण एक छोटासा रॅपिड फायर गेम खेळूयात. हां. एका वाक्यात मला फक्त उत्तर द्यायचंय. दुसरी निवड म्हणजे? लोकांचा प्रतिसाद. खूप छान. लोकांचा विश्वास म्हणजे? लोकांचा विषय म्हणजे कामाची पावती. जबाबदारी म्हणजे? कुटुंबाची जबाबदारी. कुटुंब म्हणजे तुमचं आता पूर्ण. माझा प्रभाग. प्रत्येक नागरिक हेच माझं कुटुंब. सेवा म्हणजे? सेवा म्हणजे नागरिकांनी सुचवलेले केलेलं काम. आणि पुढील 5 वर्ष म्हणजे? पुढील 5 वर्ष म्हणजे नागरिकांनी घेतलेली परीक्षा. भारतीय जनता पार्टी म्हणजे? लोकांचा असलेला विश्वास. खूप सुंदर. जाता जाता तुमच्या प्रभागामधल्या जनतेला संदेश द्यायचा असेल तर काय द्याल तुम्ही? मी युवकांना एक संदेश देईल, की आपल्या माध्यमातनं मी माझ्या माध्यमातनं जे लाईट हाऊस उपलब्ध केलेले आहे, तर नागरिकांना आणि पालकांना आणि प्रभागातील मतदारांना विनंती करतो, की आपण युवक-युवतींसाठी बरेच कोर्सेस चालू केलेले. त्या कोर्सेसच्या माध्यमातनं तुम्हाला महानगरपालिकेच्या असणाऱ्या नोकऱ्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला तिथं जॉइनिंग पण होता येतं. कारण ते लाईट हाऊस जे आहे ते महानगरपालिकेचं आहे. आणि दुसरा विषय असा आहे, की आपण महिलांसाठी तिथं सगळे कोर्सेस मोफत दिलेले आहेत. तिथं युवक-युवती येऊन सगळे कोर्स मोफत घेऊ शकतात. मला 100% आवडेल त्यांना सांगायला. पण अजून एक मुद्दा असा येतो, की ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रभागामध्ये आणतो, तिथं लोकांनी सुद्धा येऊन त्या बघितल्या पाहिजेत, की बाबा लाईट हाऊस म्हणजे काय? लोकांना असं वाटायचं पूर्वी, की लाईट हाऊस म्हणजे लाईटचं काहीतरी सेंटर आहे. तसं नाहीये.
ते स्किल डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही अंधाराकडून प्रकाशाकडे चाललेला आहात. मग हाच खरा संदेश युवक युवतींना आहे की त्यांनी तिथे यावं, ते बघावं. त्याच्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून ते सगळे कोर्सेस घेतले जातात आणि त्याचा फायदा 100% मुलांना होतो. तसंच अजून एक सांगायचं आहे मला प्रभागातील नागरिकांना, आपल्या शाळामध्ये असणाऱ्या प्रभागामध्ये असणाऱ्या शाळा आपण ज्युनियर के जी ते 10वी चालू केलेलं आहे. तर पूर्वी आमच्याकडे पटसंख्या फार थोडी होती. आता प्रत्येक शाळेत 300 ते 400 विद्यार्थी तिथे घडवले जातात. ते ज्युनियर के जी ते 10वी तिथे जातात, पास ऑन होतात. तिथनं पुढे ते लाईट हाऊसचं ट्रेनिंग घेतात. कॉलेजला पण ॲडमिशन आम्ही तिथं करून देतो. प्लस स्वतःच्या पायावर उभं करण्यापर्यंत सर्व फॅसिलिटीज आम्हीच करून घेतो. त्यामुळं नागरिकांना कुठल्याही पाल्याची किंवा कुठल्याही योजना त्यांच्यावर पोहोचवण्याची आम्हाला कुठलीही आवश्यकता वाटत नाही. सगळ्या पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तसंच अजून एक सांगायचं आहे मला की आज जो माझ्यावर तुम्ही विश्वास टाकलेला आहे, तर मला 18-19 हजार मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला मतदान केलं, तर ते 18-19 हजार लोक नगरसेवक झालेली आहेत. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि मी त्यांचा सेवक झालेलो आहे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मी त्यांची सेवा करत राहणार आणि त्यांनी मला साथ द्यावी, अशीच साथ मला ते कायम देत राहतील आणि त्यांची मी सेवा करत राहील. हा माझा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्यांनी सुचवलेली जी कामं आहेत ती 100% मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुन्हा एकदा मिळालेला विश्वास हा फक्त सन्मान नाहीये, तर ही एक आणखीन एकदा मिळालेल्या जबाबदारीची जाणीव आहे. आणि याच जबाबदारीची जाणीव पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुणे लोककडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.